विदर्भ म्हटलं की मी जसं म्हटलं दिग्गज राजकारणी आहेत. गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, तुमचं घराणं असेल. मग विदर्भामध्ये कुठले प्रश्न शिल्लक राहायला नाही पाहिजे माझ्या मते. नाही, 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये तुम्हाला देखील जाणवलं असेल की विदर्भामध्ये जो विकास झाला आहे तो भूतो न भविष्यती इथं झाला आहे आणि हे प्रत्येकाला मान्य करावंच लागेल. मग ते दुर्गम आदिवासी गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये होणारा स्टील सिटीचा संदर्भामधला प्रयत्न असेल, तिथे संपलेला नक्षलवाद असेल किंवा बुलढाणा घ्या, वाशिम घ्या, नागपूर घ्या, इथे जे विकासाचे स्वप्न साकार होताना जनतेला पाहायला मिळत आहेत, तेच कारण आहे की विदर्भ हा पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे. एका काळी जो काँग्रेस धार्जिनी त्यानिमित्ताने भूभाग समजला जायचा, तिथे आता काँग्रेस ही संपुष्टात येताना आपल्याला दिसते.